हे गाईज, जर तुम्हाला अशा प्रकारच्या वड्या बनवायच्या असेल तर कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगते. मी 4 वाट्या मुगाची डाळ घेतली आहे व त्यामध्ये 1 वाटी चण्याची डाळ टाकली आहे. 4 1 असे प्रमाण घ्यायचे. किलोनी जर म्हटलं तर 1 किलो डाळीला अर्धा पाव चण्याची डाळ. ही डाळ मी 3 ते 4 तास भिजू टाकली. भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता ही डाळ अशा प्रकारे भिजली आहे. त्यानंतर ही संपूर्ण डाळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतली. थोडे धणे घ्यायचे आहे व थोडे जिरे घ्यायचे आहे. हे दोन्ही व्यवस्थित गोल्डन ब्राऊन येतपर्यंत भाजून घ्यायचे. जास्त भाजायचे नाही, नाहीतर ते जळतात. याचा एक सुंदरसा सुगंध सुटत असतो. भाजून घेतलेले जिरे व धणे मी मिक्सर पॉटमध्ये टाकले. ते कमी असल्यामुळे बारीक होणार नाही, त्यामुळे थोडी भिजवलेली मुगाची डाळ मी त्यामध्ये टाकली व अशा प्रकारे बारीक करून घेतली आहे. अशा प्रकारे उर्वरित संपूर्ण डाळ मी बारीक करून घेतली व त्यामध्ये बारीक झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला सांबार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता वड्या टाकायला सुरुवात करू. थोडा पाण्याने हात ओला करून मी पडद्यावर एक कापड टाकून घेतला व त्यावर छोट्या छोट्या वड्या टाकून घेतल्या आहेत. प्रकारे संपूर्ण डाळीच्या आपल्याला वड्या टाकून घ्यायच्या आहे. वड्यांचा आकार अगदी छोटा छोटा करायचा आहे. आता या वड्या दिवसभर वाळल्यानंतर आपल्या अलगद कापडावरून निघतात व या वड्या आपल्याला एका भांड्यामध्ये काढून ते 3 ते 4 दिवस वाळवायचे आहेत. वाळल्यानंतर या वड्या अशा प्रकारे दिसतात.